75% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळत आहेत बॅटरी ऑपरेटर स्पेअर्स म्हणजे फवारणी यंत्र। तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 75% अनुदानावर हे फवारणी यंत्र मिळत आहेत, याचा अर्ज कुठे करावयाचा आहे, कुठे संपर्क साधावयाचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती आहे। तर मित्रो, व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। थोडक्यातच व्हिडिओ असणार आहे आणि थोडक्यात आपल्या सर्वांकरिताची उपयोगी माहिती असणार आहे। तर मित्रो, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंड योजनेअंतर्गत सन 2025-2026 या आर्थिक वर्षाकरिता शेतकऱ्यांना 75% अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर्स म्हणजे फवारणी यंत्र देणार येणार आहेत मित्रांनो, ज्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा व मोताळा या तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे। लक्षात घ्या मित्रांनो, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि मोताळा या तालुक्यांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहेत। तर उर्वरित जे तालुके आहेत बुलढाणा जिल्ह्यामधील, त्या तालुक्यांमध्ये अद्याप उद्दिष्ट शिल्लक आहे। तर आता याकरिता अर्ज सुरू झालेले आहेत आणि हे अर्ज कुठे करायचे आहेत ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत मित्रांनो। तर मित्र, अधिक माहिती करता आपल्याला तालुक्यातील पंचायत समितीमधील कृषी अधिकारी, सामान्य आणि विस्तार अधिकारी कृषी यांच्याशी संपर्क करावयाचा आहे मित्रांनो। तर मित्र, अर्ज सादर करण्याची जी अंतिम दिनांक आहे, अंतिम तारीख आहे ती 20 जानेवारी 2026 ही असणार आहे। आणि पंचायत समितीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे एक विहित नमुन्यामध्ये जो अर्ज मिळणार आहे तो अर्ज पुरेपूर भरावयाचा आहे, पावायचा आहे, वाचायचा आहे, तो भरायचा आहे। सोबत जे आवश्यक पत्र लागणारी जी कागदपत्र आहे त्या कागदपत्रांसोबत गट विकास अधिकारी तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती यांच्याकडे सादर करावयाचा आहे मित्रांनो। तर मित्रहो, नक्कीच 75% अनुदानावर फवारणी यंत्राकरिता ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा, या पंपाचा लाभ घ्यावाचा आहे त्या सर्वच लाभार्थ्यांनी आपापल्या तालुक्यावर मी जे सांगितले ते तालुके सोडून उर्वरित बुलढाणा जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या तालुक्यातील लाभार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुका पातळीवर तहसीलमध्ये जाऊन पंचायत समिती कार्यालयामध्ये तिथले जे अधिकारी आहेत कृषीचे, विस्तार अधिकारी आहेत कृषीचे आणि कृषीचे जे अधिकारी आहेत सामान्य, या दोनही ठिकाणी या दोन टेबलवर माहिती घ्यायची आहे। तिथून अर्ज घ्यावयाचा आहे। पूर्ण कागदपत्रांसोबत तो अर्ज भरून विहित नमुन्यामध्ये तेथे या दिनांकाच्या म्हणजे 20 जानेवारी 2026 पर्यंत किंवा त्याच्या आत जमा करावयाचा आहे, जेणेकरून त्यांना फवारणी यंत्राचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो। तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून फवारणी यंत्रासंदर्भात दिलेली ही जी अपडेट आहे, ही जी माहिती आहे, नक्कीच आशा करतो आपल्या सर्वांकरिता उपयोगी ठरेल, जेणेकरून आपण या फवारणी यंत्राचा फायदा, उपयोग घेऊ शकाल, हा लाभ तुमच्या पदरामध्ये पाडू शकाल। तर मित्रहो, नेहमीच अशा प्रकारची वेगवेगळी विश्वासार्ह, नवीन, आवश्यक आपल्या सर्वांकरिताची उपयोगी माहिती मी आपणापर्यंत पोहोचवू शकेल याकरिता, आणि तुम्हाला व्हिडिओ ही माहिती आवडली असेल, विश्वासार्ह वाटली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतरही शेतकरी पुत्रांना, शेतकरी बांधवांना सुद्धा या माहितीचा, या अपडेटचा, या योजनेचा लाभ मिळावा, त्यांना उपयोग घेता यावा याकरिता हा व्हिडिओ सर्वदूर त्याच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो। तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या, आमच्या सर्वांच्या उपयोगी माहिती सोबत। तोपर्यंत धन्यवाद मित्र।